नमस्कार मंडळी. आता आपण अंड्याची भाजी करायला लागलो. इकडं खोबरं घेतलं, इकडं 2 टमाटे घेतले, ते इकडं कोथिंबीर घेतले, लसूण अद्रक, इकडं अंडी शिजवून घेतले. आता आता हे मसाला मिक्सर मध्ये वाटून घ्यायचा बारीक. बघा इकडं कढई ठेवली, इकडे कढई ठेवली, तेल वाटायचं आता. बघा इकडं अंडी सोलून घेतले, इकडं मसाला वाटून घेतलाय की. आता ते मसाला त्याच्यामध्ये तेलामध्ये वाटायचं. असं तेल सुट असतं, असं चांगला मसाला भाजून घ्यायचा. थोडं पाणी वाटायचं, चिटकत नाही मग करपत नाही. बघा चांगलं भाजून घ्यायचं. असे असे अंडे अर्धे अर्धे करून घ्यायचे. एक चिकन मसाला टाकून घ्यायचा. लाल चटणी आहे माझ्याकडे, तुमच्याकडे कसली असेल ते टाकून घ्यायची. पुन्हा असं हलवून घ्यायचं. तेल सुटस भाजून घ्यायचं. तो असं तेल सुटस तर भाजायचं. पुन्हा ही अंडी त्यात मध्ये टाकून घ्यायची असे. पुन्हा असं हलवून घ्यायचं. तुम्हाला किती पाणी पाहिजे थोडं पाणी करायचं. हो का, पाणी वाटायचं. हो का, थोडं चिरून खायला पाणी, भाकरी चपाती चिरून खायला आणि एवढं वाटलं. तुम्हाला किती पाहिजे तेवढा रस्सा करायचा. अशी होती, अशी करा, खावा, आवडेल तुम्हाला. भाकरी संग, चपाती संग, भाता संग खायला अशी चांगली लागते चिरून खायला. अशी करा, खावा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.